मराठा समाजावर अन्याय करायचा होता की काय त्या पाठीमागचा हेतू माहित नाही, परंतु नोंदी मिळालेल्या असतानाही त्यांना प्रमाणपत्र दिले जात नव्हते, त्यांच्या परिवाराला सुद्धा दिले जात नव्हते। म्हणजे सरकार याचा अर्थ असा आहे की मराठ्यांवरती अन्याय करू पाहतंय, डाव पण टाकू पाहतंय। मराठा समाज थांबतोय का हेही बघायचं काम सरकार करतं। मराठ्यांवरती खोट्या केसेस करायच्या त्यातून थांबतोय का बघायचं। मराठा समाज जर नाही थांबला तर मग द्यायचं। सरकारनं आपल्यावर या अगोदर एक डाव टाकला, आपली सगळ्या सोयऱ्यांची होत असतानाही सरकारनं केली नाही। आचारसंहितेच्या अगोदरची जी कॅबिनेट झाली ती कॅबिनेट सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी होती। म्हणजे ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या माध्यमातून आरक्षणाचा लाभ द्यायचा असा विषय ठरलेला असताना शेवटी मराठ्यांच्या एकजुटीपुढे त्यांना जे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी द्यायची नव्हती तेही त्यांनी द्यायचं ठरवलं, पण आचारसंहिता लागायच्या अगोदर। आणि त्यांनी कॅबिनेट सुद्धा बोलवले। यात मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांशी आपलं तसं बोलणंही झालं होतं की ही कॅबिनेट आम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणीसाठी घेतोय, कारण 3 वाजता आचारसंहिता लागणार आहे। काय झालं माहित नाही, कोण आडवं पडलं कोणी सांगू शकलं नाही, परंतु त्या कॅबिनेट मध्ये सुद्धा सरकारनं अंमलबजावणी नाही केली। मराठ्यांनी एक विषय समजून घेणं खूप गरजेचं आहे की मराठ्यांना काय द्यायचं म्हणलं तर खूप जणांचे पोट दुखते। मराठ्यांना का मिळू नये हा प्रश्न सुटायला तयार नाही। मराठ्यांनी असं काय केलंय की त्यांना त्यांचं हक्काचं मिळू द्यायचं नाही, आणि कोण मिळू देत नाही हेही नाव पुढे येत नाही। जर तुम्ही कॅबिनेट सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी बोलवता आणि त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी होत नाही, हैदराबादचं गॅजेट घेतलं जात नाही, सातारा संस्थांचं गॅजेट घेतलं जात नाही, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घेतलं जात नाही, 1984 ची जनगणना घेतली जात नाही, 1901 ची जनगणना घेतली जात नाही, नेमकं कोण आडवं पडतंय हेच कळायला तयार नाही। एकीकडून देतो म्हणून बोलायचं आणि दुसरीकडून करायचं नाही। नेमकं मग तुम्हीच बोलणारेच आडवे पडताय की तुम्हाला एकमेकांवरती ढकलायचं हे कळत नाही। शेवटी तिथं सुद्धा डावट टाकला। कॅबिनेट मध्ये मराठ्यांच्या सगळे प्रश्न सोडवले जातील म्हणले, नाही सोडले, पुन्हा डाव। आता आचारसंहिता लागली, सगळ्यांनाच कळतं या आदर्श आचारसंहितेचं पालन करणारा मराठा समाज सुद्धा आहे आणि मी पण आहे। आता सगळ्यांनाच माहिती आता होत नाही, आता बैठकाला यायला लागली। आता बैठकाला येऊन उपयोग होणार नाही आणि तुमच्याशी बोलण्यात सुद्धा काहीच मजा नाही, कारण आचारसंहितेच्या अगोदर तुम्ही आला नाहीत आणि आता येऊन मी तर मात्र मराठे सोडून काम करायला तयारच नाही। किती मंत्री आले आणि कोणी आमदार आला तरी मी मराठे सोडून काम करायला तयार। त्यांचं म्हणणं असं आहे जे 10% आरक्षण दिलंय ते घ्या। मराठ्यांची ती मागणीच नाही, कारण ते आरक्षण टिकत नाही। 2014 ला टिकलं नाही, 2018 ला टिकलं नाही, 2021 ला सुद्धा ते आरक्षण दिलेलं उडालं। ज्यात लाखो पोरांच्या निवडी झाल्या होत्या ते आरक्षण रद्द झालं। लाखो